नमस्कार. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. राज्यात महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख देणारं ऐतिहासिक विधेयक गेल्या आठवड्यात सभागृहात मांडण्यात आलं. विधानसभेत या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला एकमतानं मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे विधेयक आणण्यात आले. या राज्यातील महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. तसंच महिलांसाठी स्वतंत्र निधी आणि मंत्रालयात विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील 81% महिलांना याचा थेट फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात दिल्ली मुंबई वडोदरा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. सध्या पालघर ते अंबाडी गावापर्यंतचा रस्ता तयार झालाय. विरार अलिबाग कॉरिडॉर आणि इतर मार्ग याला जोडण्यात आले. या प्रकल्पामुळे ठाणे आणि पालघर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई ते वडोदरा प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येणार आहे. अवघ्या 4 तासात अंतर पार करता येणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत या मार्गाचं काम पूर्ण होईल. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावीत आणि साक्षीदार संरक्षणावर भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत दिले. तसंच या कायद्याअंतर्गत 2025 पासून आतापर्यंत हजारो पीडितांना 80 आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला. राज्यातील 22,000 गावांमध्ये झालेल्या जलसंधारण आणि जलयुक्त शिवार कामांमुळे उत्पादकता वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेणं शक्य झालं. हवामान बदलाच्या काळात वैनगंगा नळगंगा नदीजोड गोदावरी खोर आणि फ्लड डायव्हर्जन प्रकल्पांद्वारे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आव्हानं कमी करत कृषी क्षेत्र सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. 22,000 गावांमध्ये जलसंधारणाची कामं केली आणि मला सांगताना आनंद वाटतो. त्यातली अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एक पीक लोक घेत होते, आता त्यातल्या अनेक गावांमध्ये 2 पिकं आणि 3 पिकं लोक घेत आहेत. ज्या ठिकाणी पीक घेणं कठीण अशा ठिकाणी आता बागा देखील लोकांनी फुलवलेल्या आहेत आणि मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली आणि त्यातून कुठेतरी हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शासन संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांचं परस्पर सहकार्य अधिक बळकट झालं तर राज्यातील शेती अधिक आधुनिक, शाश्वत, स्पर्धात्मक आणि समृद्ध बनेल असा मला विश्वास आहे. रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा संपूर्ण विकास आराखडा नगर विकास विभागामार्फत राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिकांच्या हिताचं संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होते. हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेस कंपनी जळगावच्या जामनेर इथे ग्रीनफील्ड प्रकल्पासह राज्यात 1200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या प्रकल्पामुळे स्थानिक उद्योगांना गती मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या 1.40 किलोमीटरच्या विस्तारित मार्गिकेला मंजुरी देण्यात. 310 कोटी 35 लाख रुपये खर्च येणार आहे. तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू ते वांद्रे किल्ला या दरम्यान 3.55 किलोमीटरचा कनेक्टर उभारण्यास मान्यता दिली आहे. या कनेक्टरसाठी सुमारे 1,722 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटात होणार आहे. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.